नमस्कार शेतकरी दादांनो. तर मी स्वाती काळे, आपली शेतकरी कन्या. मी आमच्या शेवग्याचं पूर्ण शेड्यूल तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून आपली शेवग्याची माहिती तुम्हाला संपूर्ण मिळेल. तर ह्याचं पाण्याचं व्यवस्थापन आम्ही फक्त ह्याला 1 दिवसाआड 2 तास पाणी सोडतोय आता सध्या, आणि याच्यानंतर फ्लावरिंग उकळल्यानंतर सेटिंगसाठी आपण ते थोडं थोडं कमी प्रमाणात करणार आहे. आणि याचं शेंडा वाकवणी किंवा विरळणी किंवा दुसरी आपलं खत व्यवस्थापन किंवा फवारणी याची सगळी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण आज शेवग्याची शेंडा वाकवणी म्हणजे हे बघा, हे अशा प्रकारे शेंडा वाकवला जातो. आणि ह्या कशासाठी वाकवायचं, तर हे नवीन सेटिंग लवकर उमलायला चालू होतं आणि फुलगळ अजिबात होत नाही आणि झाडाला एकदम व्यवस्थित आकार, एकदम सुंदर आकार येतो ते असं शेंडा वाकवल्यामुळे. तर ह्याची आपण पहिल्यांदा सुरुवातीला छाटणी केल्यानंतर पहिल्यांदा फक्त ती विरळणी करून घेतली आणि त्याच्यानंतर शेंडा मारून घेतला. एकदम नाजूकसा, म्हणजे अगदी डोळ्याला दिसतोय असं अशा प्रकारचा शेंडा ह्याचा बघा नकाने मारला होता. आणि ह्यात हे पूर्ण सेटिंग आपलं बाहेर पडले, म्हणजे हे फूल कळी. आणि आता हे उमलायला लागल्याच्या अगोदर हे असं प्रत्येक फांदीचा शेंडा हा प्रत्येक फांदी 3 सेकंद वाकवून धरायची, जेणेकरून त्या फांदीला असं वाकवलेलाच आकार येईल अशा प्रकारे. हे अशा. आणि ह्याच्या आतमध्ये अजिबात हे फांदी वाकवायची नाही. प्रत्येक फांदी ही अशी बाहेरच्या साईडला वाकवली गेली पाहिजे ते, जेणेकरून आतमध्ये दाटण झाली तर शेवग्याला अजिबात फूल फळं अजिबात लागत नसतं आतमध्ये. त्याच्यामुळे जेवढ्या फांद्या तर आपण ठेवल्यात आणि जास्त दाट नाही ठेवायच्या. एका दुसरी आतमध्ये आपल्याला वाटतंय की बाबा ह्याच्यामध्ये आतमध्ये एका दुसरी जास्त झाली तर ते पटकन काढून घ्यायची. आणि हे अशा प्रकारे प्रत्येक शेंडा हा बाहेर वाकवायचा फांदी ह्याची. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्या हे सेटिंग होताना किंवा फ्लावरिंग उकलताना ह्याच्यावर ट्रिप्सचा एकदम फास्ट अटॅक करतं. त्याच्यामुळे आपल्या शेवग्यामध्ये अजिबात थोडंसुद्धा गवत नको आहे. तर त्याची स्वच्छतेची काळजी घ्या. म्हणजे पीक कोणतंही असलं तर त्याच्यामध्ये स्वच्छता असणं खरंच आवश्यक असतं. आणि हे शेवग्याची फुलं खूप लहान असतात, त्याच्यामुळे ह्याला थ्रिप्स अटॅक न केलं की ते लगेच गळून पडतं किंवा करपा येण्याची भीती राहते. त्याच्यामुळे आपल्या शेवग्याच्या सगळ्यात महत्त्वाची म्हणजे स्वच्छता. आणि त्याच्यानंतर प्रत्येक फांद्या अशा 3 सेकंद अशा धरायच्या, जेणेकरून त्याला प्रत्येक झाडाला व्यवस्थित आकार येतो. आपण विरळणी केल्यानंतर शेंडा मारणी झाली का लगेच हे असं अशा प्रकारे फांद्या वाकवून धरायच्या. आणि ह्याचं आपण क्लोरो फक्त सुरुवातीला ज्यावेळेस छाटणी केली त्यावेळेस क्लोरो फवारलं होता. त्याच्यानंतर मोनो वगैरे आपण असं एकदम साध्या शेवगा हे बघा 90% तर एक नैसर्गिक हे आहे पीक. म्हणजे ह्याला जास्त आपण कोणती फवारणी वगैरे जास्त करू नाही शकत. त्याच्यामुळे एकदम सिंपल, एकदम साधी औषध फवारायची कमी प्रमाणामध्ये, जेणेकरून ह्याची फुलगळ होत नाही. थोडं तर ह्याला जास्त आपलं औषध झालं तर क्रॉचिंग येतं आणि लगेच फुलगळ व्हायला चालू होते. बऱ्याच शेतकरी दादांना माहिती नसते की आपण काय करतो बघा, सेटिंग पटकन होण्यासाठी किंवा फ्लावरिंग उकळण्यासाठी किंवा शेवगा सेटिंग होण्यासाठी ज्याला जास्त लिक्विड खाद्य सोडतो तर त्याला जास्तीची आवश्यकता. आणि शेवग्याला अत्यंत म्हणजे खूप कमी प्रमाणात पाणी लागतं बघा. आपण सेटिंगमध्ये आपण त्याचं नियोजन करायचं पाण्याचं, आपण किती तास सोडतोय वगैरे. आणि एकदम पाणी कमी जास्त तर अजिबात करायचं नाही. आपण जसं सोडतोय तसं तेच रेग्युलर पद्धत ठेवायची. आणि एकदम कमी जास्त केलं तर ते फुलगळ व्हायला लगेच अडचण येते. त्याच्यामुळे ह्याला पाण्याचं नियोजन तर अत्यंत कमी, म्हणजे सगळ्यात कमी मी तर म्हणते पाण्याचं पीक आहे शेवगा म्हणजे. आणि एकदम कमी कष्टाचं आणि कमी खर्चाचं पण आहे. आणि सगळ्यात कमी जास्त पाणी ह्याला नियोजन, पाण्याचं लय महत्त्वाचं नियोजन आहे ह्याचं. कारण जास्त पाणी झाले तरी पण ह्याला चालत नाही. आणि बरेच शेतकरी आहेत बघा पूर्णच पाणी कमी करतात, पण असं पूर्ण पण पाणी कमी करायचं नाही. कारण हे फ्लावरिंग ह्याचं उकल चालू असतं, त्याच्यामुळे एकदमच पाणी कमी केलं तर ते गळ होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन हे आपण योग्य प्रमाणात ठेवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ह्याचं खत व्यवस्थापन, ह्याला अजिबात जास्त खत वगैरे चालत नाही. आणि रसायन डोस तर अजिबात जास्त देऊ नका, कारण 1 डोस दिला तरी त्याच्यावर माझ्या हिशोबाने पूर्ण शेवगाच पीक पार पडतो. अतिशय जास्त रासायनिक डोस दिला तर ते हे नुसतं ह्या झाडांवर जातं.
त्याच्यामुळे खताचं व्यवस्थापन पण एकदम योग्य प्रमाणात दिलं पाहिजे. आणि फवारणी वगैरे तर पूर्ण आता सध्या खूप टेम्परेचर आहे बघा, त्याच्यामुळे संध्याकाळी पूर्ण अंधार पडल्यानंतर किंवा पूर्ण दिवस मावळल्यानंतर टेम्परेचर कमी झाल्यानंतर ह्याची फवारणी करायची. त्याला उन्हाचं तर अजिबात फवारून चालत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारे आपण शेवग्याची ही पूर्ण फांद्या वाकवायचं काम चाललेलं आहे. सगळ्या फांद्या बाहेरच्या साईडलाच वाकवून घ्यायच्या, जेणेकरून आतमध्ये दाटण होत नाही. अशा प्रकारे आपलं फांद्या वाकवायचं काम चाललेलं आहे. आणि तुमच्याकडे कशा प्रकारे पद्धतीने फांद्या वाकवतात किंवा कसा शेंडा मारतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे आपलं काम कसं चाललंय ते पण सांगा. आपण खूप छोटं गवत असताना शेवगा कोळपून घेतला होता आणि त्याच्यानंतर हे थोडंसंच गवत राहिलं होतं आपलं पाठीमागं. मग ते आपण खुरपणीनं खुरपून घेतलं, जेणेकरून थ्रिप्स होऊ नये. शेवग्यामध्ये गवत जर असेल तर खूप प्रॉब्लेम येतात बघा, त्याच्यामुळे योग्य वेळी खुरपणी झालीच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये गवत नसायलाच नको आहे, त्याच्यामुळे योग्य वेळ खुरपणी किंवा कोळपणी, छोटं असेल तर कोळपून घेतलं तर कमी वेळेत होतं आणि जास्त झालं तर मग असं खुरपावं लागतं. ते आम्ही थोडं राहिलं ते मी खुरपून घेतलं.